लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात मंडळी. तर बघा, आजचा सगळा एपिसोड नंदिनीला वसवस करण्यात गेलाय, काव्याचा आणि जीवाचा. अरे देवा, प्रेक्षकांना मलाच रडू येत होतं. एवढं कसं काय बिचारीने ऐकून घेतलं ते तिचं तिलाच माहिती. आता सुरुवातीला तर कालच्या भागात बघितलं होतं तुम्ही, शेवटी की नंदिनीला ही वसकते. नंदिनी आता तिथून जाते आणि तिथेच बघते बरं का अशी लपून. नंदिनी गेल्या गेल्या ही रम्या येते. खरं बघायला गेलं प्रेक्षकांनो, तो ये बात हजम ही नहीं हो रही, रादर ये सीन ही हजम नहीं हो रहा. म्हणजे बघा, रम्या येते आणि काव्याची पाठ दाबून देते आणि म्हणते बरं वाटत नाहीये का तुला. मग रम्या म्हणते हो माझी पाठ दुखते. मग रम्या लगे हिची पाठ दाबून देते बरं का. बरं दाबतेच्या दाबते आणि अशी मागे वळून वळून नंदिनीकडे बघते. बघ मी कसं तुझ्या बहिणीला इन्फ्लुएन्स केलं. ये बात हजम हो रही है क्या प्रेक्षकांनो? नाही ना, वैत. म्हणूनच म्हटलं हे काही पटलं नाही बुवा आपल्याला. बरं आता ते सगळं झालं, नंदिनीला लगेच वाईट वाटतं. पण आता नंदिनी गेल्यानंतर काव्याला रिअलाइज होतं की आपलीच बहीण चांगली पाठ दाबून देते म्हणून. काही आपला हे जरा अति झाला आज. आणि काव्या तिच्या मनातला विचार रम्याला शेअर करते, माझी नंदिनी ताई पण अशीच पाठ दाबून देते. मग रम्या तिला अगदी सिंपती गेन करत म्हणते हो अगं मी तुझ्या ताईसारखीच आहे ना, ठीक आहे अगं. पण आता या नंदिनीला वाईट वाटणार ना प्रेक्षकांनो. अरे शेवटी सख्खी बहीण तर सख्खीच असते. तशी मला सख्खी बहीण नाहीये, पण बहिणीचं प्रेम काय असतं ते मी समजू शकते. तर बघा, नंदिनी किचनमध्ये जाऊन खूप रडते, स्वयंपाकघरात जाऊन, आणि विचार करते कशी वागली काव्या माझ्याशी, असं का केलं तिने. वरून तिने रम्याकडून पाठही दाबून घेतली. अशी कशी विसरली काव्या. दरवेळेला मीच तिची पाठ चेपून देते, डोकं दुखलं तर मीच दाबून देते. कशाला जायचं बरं तिने दुसऱ्याकडे, मी आहे ना. बरं झालं आता ही काव्या कमी होती म्हणून तिथे जीवा येतो बरं का. आणि आता जीवा बघतो नंदिनी रडतीये. आता त्याला पहिल्या क्षणाला तर वाईट वाटतं, पण त्याला अचानक काय झटका बसला ते बघा. तो मनाशी विचार करत असतो की कालमुळे नंदिनी खूप हर्ट झाली आहे, तिला सॉरी म्हणायला हवं. आता तो तिला सॉरी म्हणायला येणार तेवढ्यात तिला आरूचा फोन आलाय नंदिनीला. मग ती फोन रिसीव्ह करते. तिला माहीतच नाहीये तिच्या मागे जीवा उभा आहे. तर ती आरूशी बोलत असते, आरूशी तिच्या बहिणीशी लहान्या, की हो हो मी सर्व्हिसिंगला टाकली आहे गाडी. आता ती थोडा तिचा आवाज रडवेलाच आहे बरं का. आता या जीवाने काय केलं, फ्रीज उघडलं. त्याला भूक लागलेली असते काहीतरी खाण्यासाठी म्हणून त्याने फ्रीज ओपन केलं आणि तो काव्या आणि पाठचा कट केलेला केक त्याला फ्रीजमध्ये दिसला आणि त्याचं डोकं भनकलं. आणि कालचं सीन त्याला आठवला की पाठ माझा नवरा आहे आणि आमच्या दोघा नवरा बायकोंचा प्रश्न आमचा आम्ही पाहून घेऊ. तो सीन त्याला आठवला आणि त्याने खट्टकन ते फ्रीज जोरात वाजवलं. त्या आवाजामुळे बिचारी नंदिनी डिस्टर्ब होते, पण लगेच तिच्या बहिणीचा फोन ठेवते आणि म्हणते जीवा जीवा काय झालं, तुम्हाला काही हवंय का. जीवा वसकून म्हणतो काही नकोय मला, असं म्हणून तो निघून जातो बाहेर आणि जेवणाच्या टेबलावर जाऊन बसतो. नंदिनी पटकन त्या पार्थला आणि जीवाला नाश्ता सर्व करते. पार्थला ती पोहे देते आणि जीवाला म्हणते हे घ्या जीवा, तुमच्यासाठी ना छान बदाम स्मूदी केली आहे मी, तुम्हाला काहीतरी वेगळा हवा होता ना नाश्ता. आता त्याने ते एक घोट पिलंय आणि अक्षरशः थुंकलाय तो तिथे आणि म्हणतो छी हे काय केलेस तू नंदिनी. नंदिनी घाबरून म्हणते काय झालं जीवा, तुम्हाला आवडली नाही का स्मूदी. जीवा ओरडून म्हणतो काय घातलंयस तू यामध्ये. आता ती रेसिपी सांगायला लागते बिचारी, दूध केळी मध आणि आता लगेच जीवा म्हणतो आणि काय घातलं. मग ती पुढे सांगते की अक्रोड आणि बदाम पण घातले तो. आता जीवा चिडून म्हणतो कोणी सांगितलं तुला हे सगळं घालायला, मला विचारलं का तू ह्यात हे घालायचं का नाही ते. आता नंदिनी म्हणते सॉरी जीवा, मी जस्ट फॉर अ चेंज वेगळा प्रयोग करून बघितला हो. त्यावर जीवा खूप जोरात ओरडतो आणि म्हणतो वेगळा प्रयोग, तुला काही कळतं का, मला नाही आवडत वेगळे प्रयोग, तुला विचारायला काय प्रॉब्लेम आहे. का नाही विचारलं तू कोणाला की मला हे आवडतं की नाही. सतत आपलं तुला जे वाटलं ते करत राहते, समोरच्याला आवडेल नाही आवडेल याची काही तुला परवाच नसते. नंदिनी आई कुठे गेली माझी आई. आता तो आवाज देतो पण आता नंदिनी म्हणते आई नाही आहेत घरात. जीवा म्हणतो हा म्हणूनच आईने सांगितलं असतं ना तुला की जीवाला अक्रोड आवडत नाहीत, कशाला करतेस नंदिनी प्रयोग. आता हा खूप दिवसानंतर असा काहीतरी वेगळा रिॲक्ट झालाय बरं का. नाही तर बिचाऱ्याच्या चेहऱ्यावर एकच एक्सप्रेशन्स असतात. असो आता जीवा तिला ओरडून म्हणतो तुला दरवेळेला सरप्राईज द्यायची सवय आहे का, कशाला करतेस हे सगळं. दरवेळी तुझ्या प्रयोगाचा प्रयुक्त मीच का असतो, दरवेळेला तुला सरप्राईज देणं गरजेचं आहे का नंदिनी. अगं तुझ्या सरप्राईजची भीती वाटायला लागली आहे मला आता. नंदिनी रडते आणि म्हणते सॉरी मला असं नव्हतं करायचं हो, मला वाटलं तुम्ही नेहमी तेच खाऊन कंटाळलात म्हणून मी. आता पार्थ तिथेच बाजूला बसलेला आहे बरं का. त्याला हे जीवाचं वागणं अजिबात पटलेलं नाही, रादर कोणालाच आवडणार नाही.
तर आता ही नंदिनी असं बोलल्यानंतर जीवा म्हणतो काही गरज नाहीये, नेहमी नेहमी तीच टेस्ट आहे ना माझ्या नशिबात, आता मग जे आहे ते मला आवडीने गोड मानून घ्यावंच लागणार आहे ना, जे माझ्या नशिबात आहे ते मला आता मान्य करावंच लागणार आहे ना, आवडलं ना तरी एक्सेप्ट करावंच लागणार आहे मला. नको ग बाई, नको नव्याने प्रयोग करू प्लीज, मला मनस्ताप होतोय आता याचा, कळतंय का तुला मी काय बोलतोय. आता पार्थ चिडतो आणि म्हणतो हे काय चाललंय जीवा, काय पद्धत आहे बोलायची, असं बोलतात का बायकोशी. त्यावरती आता जीवा म्हणतो असं तुला कशाला मध्ये पडायचंय रे दादा. त्यावरती पार्थ म्हणतो ए जीवा नीट बोल, तुला काय काव्याची हवा लागली आहे का. त्यावरती जीवा म्हणतो तुझ्या बायकोशी माझं कंपॅरिझन करू नकोस दादा. त्यावरती आता पार्थ जोरात चिडतो आणि म्हणतो ए तू नीट बोल, मी तुझा मोठा भाऊ आहे, तुला काही तारतम्य आहे का, कसं बोलतोय, कसं वागतोय नंदिनीशी. माझ्याशी तर उद्धट बोलतोच आहेस, पण नंदिनीशी उद्धट बोलतोय, घरच्यांशी वाटेल तसं वागतोय, काय हे जीवा चुकीचं आहे हा तुझं वागणं बोलणं. तुझ्यासाठी त्या काहीतरी वेगळं करताय, अरे त्यांच्या मेहनतीची किंमत आहे का तुला, समोरचा आपल्यासाठी काहीतरी करतोय याची कदर आहे का रे तुला. आता जीवा त्याला काहीतरी उलटून बोलणार असतो तेव्हा पार्थ जोरात ओरडून म्हणतो जीवा माझं बोलणं संपलेलं नाहीये, लेट मी फिनिश. माझं एवढंच म्हणणं आहे की असं हडतूड करून काय बोलतोस रे बायकोला. पार्थ पुढे म्हणतो हे बघ जीवा, माझं एवढंच म्हणणं आहे की तुझी बायको आहे नंदिनी आणि तिला असं हडतूड करून वागवू नकोस. अरे तुझं मन राखण्यासाठी किती काय करत असतात त्या, तुला नाश्त्यामध्ये चेंज हवाय म्हणून त्यांनी सकाळी उठून लवकर तुझ्यासाठी स्मूदी केली, त्याच्यात काय काय घातलं आणि तू काय रे, अरे तू ना ॲप्रिसिएशन देतोयस ना कौतुक करतोयस त्यांचं, ही काय बोलायची पद्धत झाली. दिस इज नॉट डन हा जीवा. आता पुढे जीवा काही बोलणार तेवढ्यात नंदिनी म्हणते असू दे, मी दुसरं काहीतरी करते त्यांच्यासाठी. त्यावर पार्थ म्हणतो हा जे काही बोलतोय ना नंदिनी आता माझ्या डोक्यात जात आहे. त्यावर जीवा अतिशय अर्वाच्य भाषेत म्हणतो टाळक्यात जात आहे का तुझ्या, मग स्टे अवे, अरे जा ना बाजूला, कशाला आमच्या बाजूने बोलतोयस, मध्ये मध्ये बोलतोयस माझ्या. पार्थ म्हणतो जीवा अरे काय बोलतोयस. त्यावर जीवा म्हणतो जीवा काय जीवा, तुझी बायको मिसेस काव्या पार्थ देशमुख बोलल्या ना काल, आमच्या दोघा नवरा बायकोची भांडणं मध्ये बोलू नका. आज मी सांगतोय की आमच्या नवरा बायकोचं भांडण आहे, तू मध्ये पडू नकोस, हे मी सांगतोय तुला आज. याने आपलं त्या काव्याच्या वाक्याची परतफेड स्वतःच्या भावाला केली आहे राग राग. काही अर्थ आहे का जीवाच्या भांडायला. असो, पण आता या दोघांच्या मनातलं बाहेर निघत नाही म्हणून हे दुसऱ्यांना छळतायत प्रेक्षकांनो. आता शेवटी नंदिनी म्हणते अहो जीवा का चिडचिड करताय एवढं. आता जीवा पुन्हा तिच्यावर बरसतो आणि म्हणतो हे तू बोलतेस, या सगळ्याला फक्त तू जबाबदार आहेस नंदिनी. अगं सतत माझ्याशी गोड गोड बोलतेस, माझी फिरकी घेतेस, पिकअप करायला लावतेस, मला ड्रॉप करायला लावतेस, पाणीपुरी खायला लावतेस, मला ऑफिसमध्ये जायला भाग पाडतेस, नको असलेले सरप्राईजेस प्लॅन करतेस. कशाला नंदिनी कशाला. रात्री पण नको ते माझं गप्पा मारून डोकं खात असते आणि आता ही स्मूदी अक्रोड घातलेली. हे बघ मला ना तुझ्याशी भांडायचं नाहीये आणि तुला जर वाटत असेल ना की मी भांडू नये तुझ्याशी तर माझं डोकं फिरवू नकोस, कळतंय का तुला. पार्थला कळतच नाहीये याच्या डोक्यात काय आलंय अचानक आणि असा काय झटके मारतोय. शेवटी नंदिनी म्हणते थांबा ना जीवा, हो मी दुसरं काही खायला करून आणते. कमाल आहे नंदिनीच्या पेशन्सची. आता जीवा म्हणतो मला नाही खायचं काही, मी चाललोय बाहेर खायला, तिथे कोणीतरी माझ्यावर प्रयोग नाही ना करणार, तिथे तरी माझ्या मनासारखं मला खायला मिळेल असं म्हणून तो चालला जातो बाहेर. नंदिनी बिचारी आता रडत बसते. आता बिचारा तो पार्थ, तिथे दुसरं कोण आहे सांगू प्रेक्षकांनो, या क्षणात माझ्या मनात काय आलं अगदी फ्रँकली शेअर करते मी तुम्हाला. मला वाटत होतं सरळ यांनी ना या काव्याला पार्थला घटस्फोट देऊन टाकावं आणि एकमेकांशी लग्न करून घ्यावं, कशाला नसत्या कटकटी सहन करायची गरज आहे यांना. पण नाही बाबा, मालिका कशी वाढेल ना. पण एवढं वसवस करायची काही गरज नव्हती जीवाला, काय ते मनातलं बोलले बरं का प्रेक्षकांनो. तर बघा पार्थला खूप वाईट वाटतं, पण आता तो बिचारा काय बोलणार ना या क्षणाला. पण नंदिनी मात्र व्यक्त होते त्याच्याकडे. आता तिला कोणी तर पाहिजे ना बोलायला बिचारीला. ती म्हणते आपल्या माणसाला आनंद वाटावा, त्याच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून आपण धडपडत असतो आपल्या माणसासाठी, पण आपल्या माणसाला ना किंमतच नाहीये हो त्याची. रोजचं रुटीन सोडून स्पेशल काहीतरी करायला जातो ना आपण, तिथेच आपण चुकतो. मला कळलंय आता, आपण एक्स्ट्रा एफर्ट घ्यायलाच नाही पाहिजे कोणासाठी. आणि या एफर्टची किंमतच नसते ना समोरच्या माणसाला. त्यांना माहीत असतं की आपण त्यांना सुनवणार नाही, म्हणूनच ते आपले बिलकुल किंमत करत नाही. आपण सतत अवेलेबल असतो ना म्हणून चुकतंय, आपली कदरच नाही राहिली आहे कोणाला.
खरंच आपल्या इमोशन्सची कोणालाच किंमत नाहीये इथे. एखाद दिवशी कुठेतरी लांब निघून जाईल ना, मग यांना माझी किंमत वाटेल. आता ही अचानक निर्वाणीचं बोलली ना, त्यामुळे पार्थला पण फार वाईट वाटलं बिचाऱ्याला. नंदिनीचं खरंच वाईट वाटतंय हो प्रेक्षकांनो. ती म्हणते मी एकदाची कुठे निघून गेले ना, मगच काहीतरी वाटेल माझ्याबद्दल, असं म्हणून ती निघून जाते रडत रडत. आणि पार्थच्या हे खूप जिव्हारी लागलंय. थोडक्यात सांगायचं झालं तर या दोघांची परिस्थिती सारखीच आहे. विनाकारण हे जीवा आणि काव्य भाव खाताय प्रेक्षकांनो. जास्ती झालंय आता यांना. ठीक आहे, आता जे झालं ते झालं, एक्सेप्ट करायला हवं ना यांनी एकमेकांना. ऍटलिस्ट वेळ द्यायला हवा. मी असं म्हणत नाही की डायरेक्ट एक्सेप्ट करा, पण कमीत कमी एकमेकांना वेळ तरी द्यायला हवा. पण असो, आता काव्य ते परफ्यूम पाहते आणि तिचं डोकं पुन्हा सरकतं का, आता ते पार्थने दिलंय म्हणून. पण तरी सुद्धा एवढं होऊनही नंदिनीला वाटतं की आपण काव्याशी एक शब्द बोलायला हवं. तिने आपल्याला असं बोललं म्हणून काय झालं, मी तर तिची मोठी बहीण आहे ना. खरंच प्रेक्षकांनो, काही लोक असे इमोशनल असतात. त्यांना असं वाटतं की कोणी कसंही वागलं तरी आपण त्याच्याशी नीटच वागावं. त्यापैकीच एक नंदिनी आहे. ती विचार करते जीवा आणि काव्याने किती हर्ट केलं तरी मी नाही वागणार त्यांच्यासारखी, असा विचार करून ती जाते बिचारी पुन्हा काव्याच्या रूम मध्ये आणि तिला म्हणते, काय ग काव्या, अगं बेटा तू काढा नाही घेतलास का मगाशी आणलेला? अगं तू जसाच्या तसाच आहे. असं काय करतेस काव्या? अगं तुला बरं वाटत नाहीये ना, गरम काढा होता ग, तुझ्या घशाला शेक मिळाला असता, प्यायचा असता ना बेटा. पण आता काव्या तरी वसकून म्हणते नकोय मला तो काढा. शेवटी नंदिनी म्हणते, काय झालं ग काव्या? काव्या खूप रूडली बोलते तिच्याशी, ताई मला काढा पण नकोय आणि तुझे कुठले सल्ले पण नकोय, जा तू इथून. आता शेवटी नंदिनी म्हणते, काय झालं ग काव्या? अगं माझ्या प्रत्येक गोष्टीमुळे अशी काय इरिटेट होतीयस? रम्या तुला माझ्याबद्दल काही बोलली का? अगं त्या रम्यापासून लांब राहा ग काव्या. आता काव्या नंदिनीकडेच रागाने बघायला लागते जेव्हा नंदिनी अशी बोलते तिला. नंदिनी असं म्हणते की अगं ऐक माझं. आता लगेच काव्या म्हणते, का मी तिच्यापासून लांब राहायचं? का रम्यापासून मी लांब राहू? सांग ना, का मी तूच केलेला काढा प्यायचा? सगळ्यांचे निर्णय तुलाच का घ्यायचेत नंदिनी ताई? अगं तुझा आनंद निवास आहे ना तुझ्याकडे, मग तिथे ऐकवत जा की तू तुझे निर्णय. काव्या ती बोलते आता बिचारीला, हे बघ ताई माझ्या आयुष्याचे निर्णय मला घेऊ दे, तू घेऊ नकोस माझ्या आयुष्यातले निर्णय. सगळे तूच का सांगत असतेस ग मला? म्हणजे या घरातल्या लोकांशी कसं वागायचं, कोणाशी कसं बोलायचं, कसं वागायचं, कोणाची माफी मागायची, सगळं तूच सांगत असतेस ग ताई मला. का सांगतेस? मी माझे निर्णय एक्सेप्ट केलेच पाहिजे का? माझं लग्न मी सेलिब्रेट केलंच पाहिजे का? हे तू का ठरवणार ताई? नाही म्हणजे मी पार्थच्या गाडीमध्ये जायचं हे तूच सांगायचं, मी रम्यापासून लांब राहायचं हे पण तूच ठरवणार. मला चालणार नाहीये ताई, हे अजिबात चालणार नाहीये. आता काव्या हे सगळं बोलते आणि बाजूला सरकते. नंदिनी म्हणते, अगं असं काय बोलते काव्या तू? मी तुझी मोठी बहीण आहे ना. अगं एखाद दोन गोष्टी मी तुला समजावून सांगत असेल तर काय हरकत आहे तुला ऐकायला? पण काव्या उलटून बोलते. नंदिनी अतिशय प्रेमाने बोलते बरं का, की काव्या बेटा एवढा काय प्रॉब्लेम आहे तुला? त्यावर काव्या तिला अतिशय उद्धटपणे बोलत म्हणते, माझा प्रॉब्लेम तूच आहे, माझी मोठी बहीण नंदिनी ताई, हाच माझा मोठा प्रॉब्लेम झालाय. कसं आहे ना ताई, मान्य आहे मला की तुझ्या लग्नातनं तुला पळवून वगैरे नेलं, यात तुझी चूक नाहीये, हे मला मान्य आहे, मी हे कबूल करते. पण तू तिथे हजर नव्हतीस म्हणून मला या लग्नाला उभं राहावं लागलं आणि माझं आयुष्य बर्बाद झालं. नाही, माझ्या स्वप्नांचा सगळा चुरा झालाय, माझा आनंद सगळा निघून गेलाय तो फक्त तुझ्यामुळे. आणि हे पुरेसं नव्हतं म्हणून आता माझी नंदिनी ताई माझ्या डोक्यावर बसायला लागली आहे. मला काय पाहिजे, मला काय करायचंय, काय नाही हे सगळं नंदिनी ताई ठरवते. मला ना आता काही बोलायचंच नाहीये. तू ना ताई, तू सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहेस. तू निघून जा ताई, तू निघून गेली ना की सगळे प्रॉब्लेम निघून जातील. तू जा निघून आमच्यापासून लांब. आता असं बोलते ती आणि बाजूला सरकते पुन्हा. पण आता ते नंदिनीला खूप हर्ट करतं ना. आता हे सगळं ते कशासाठी दाखवत आहे माहिती का प्रेक्षकांनो, की त्या दीपकने नंदिनीला मारायचा प्लॅन केलाय आणि ह्या सगळ्यांना रिअलाइज व्हावं नंदिनीची घरामध्ये काय किंमत आहे, म्हणून हा सगळा सीन चालू आहे. आता नंदिनीला खूप हर्ट होतं. ती म्हणते, हो का ग काव्या, खरंच मी तुझा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे? आता काव्या नुसती मानेने हो करते आणि मग नंदिनी ताई म्हणते काव्याला, तुझी नंदिनी ताई तुला प्रॉब्लेम वाटते काव्या, बघ माझ्याकडे. अगं रात्रभर माझ्या खांद्यावर डोकं ठेवून तू सगळे प्रॉब्लेम माझ्याशी शेअर करायचीस ग, भरभरून बोलायचीस. माझ्याशी प्रॉब्लेम शेअर केले तर ते प्रॉब्लेम अर्धे सुटतात असं तुला वाटायचं ग काव्या, आणि आता तुझ्यासाठीच मी प्रॉब्लेम झाले. काव्या तिला असं मानेने डोलावून अजून हो म्हणते आणि नंदिनी म्हणते, हो का,
ठीक आहे, हरकत नाहीये. मी तर सगळ्यांसाठीच अडचण होऊन बसले ना. जीवाचा प्रॉब्लेम सुद्धा मीच आहे आणि तुझा देखील प्रॉब्लेम, सगळ्या घराचा प्रॉब्लेम मीच आहे ना. ठीक आहे, मी आता या घरातून निघूनच जाते, असं म्हणून आता ती खूप दुःखी होऊन तिथून निघून जाते. आणि काव्याला एक क्षण लक्षात येतं की आपलं काही चुकलं तर नाही ना बोलायचं, पण तरी सुद्धा ती दुर्लक्ष करते नंदिनीकडे. पण असो, आता ही नंदिनी बिचारी जाते त्या आनंद निवासमध्ये, पण तिचं कामामध्ये लक्षच नसतं. आणि खरंच ना प्रेक्षकांनो, बिचाऱ्या नंदिनीलाच आज टार्गेट केलंय. जे आज मालिकेत झालं ना तेच मी तुम्हाला सांगते बरं का. आता नंदिनी त्या आनंद निवासमध्ये जाते, काही फाईल्स वगैरे घेते समोर काम करण्यासाठी, पण तिचं लक्ष कामामध्ये रमतच नाहीये. तिला आता जीवाची चिडचिड आठवते आणि जीवा केवढा चिडला ते सगळं पुन्हा व्हिज्युअलाइज आपल्याला केलंय. आणि अशा प्रकारे अर्धे एपिसोड यातच जातात. सांगून सांगून सांगणार तरी काय. असो, पण आता पार्थने समजवलेलं पण तिला लक्षात येतं की आपण आपले होप सोडायचे नाहीत, पॉझिटिव्ह राहायचं. आणि ते काय त्यानं दिवाळीचं उदाहरण दिलेलं असतं ना नंदिनीला, की ते कंदील वगैरे करायचे आणि त्यांना घटस्फोट घेऊ द्यायचा नाही वगैरे वगैरे, ते सगळं आठवलंय नंदिनीला. आता जीवा आला इकडे त्याच्या खोलीमध्ये आणि तो आल्यावर विचार करतो की खरंच आपण काही जास्ती बोललो का नंदिनीला. पण तेवढ्यात त्याला निघताना तिथे एक ग्लास दिसला आणि त्या ग्लासवर एक छान चिठ्ठी लिहिलेली होती गोल पेपरवर. बदाम आणि अक्रोड न घातलेली स्मूदी मी केली आहे असं त्यावर लिहिलेलं असतं. आणि त्या ग्लासमध्ये तिने पुन्हा एकदा ती स्मूदी केली आहे. किती काळजी घेते नंदिनी जीवाची, की तो उपाशी जाऊ नये. आता ते त्याने वाचलंय बरं का सगळं. आणि तो ती स्मूदी पिणार, तेवढ्यात त्याला आरशावर सॉरी असं लिहिलेलं दिसतं. नंदिनी खूप एफर्ट घेते तिचं नातं पुढे टिकवण्यासाठी, पण तिला बिचारीला काय माहिती, जे नातं ती टिकवायला जाते ते नातं तिचं नाहीच आहे, ते ऑलरेडी कोणाचं दुसऱ्याचंच आहे. बिचारी नंदिनी. खरंच ना प्रेक्षकांनो, ऍक्च्युली काय होतंय माहिती का, की मराठी सिरियलमध्ये ही स्टोरी थोडी पचण्यासारखी नाहीये, पण या सगळ्या कलाकारांनी त्यांच्या या अभिनयामुळे या मालिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवलंय, हे तितकंच खरं आहे. तर आता जीवाला हा सकाळचा प्रसंग आठवतो, पण तरी त्याने ती स्मूदी पिली आहे आणि नंदिनीचं ते सॉरी पण पाहिलंय. आणि आता राहिला प्रश्न त्या कपल वॉचचा. आता ते कपल वॉच नंदिनीने असं वाजवलंय बहुतेक त्यातलं बटन आणि तिकडे जीवाच्या घड्याळीमध्ये आवाज गेला. पण आता त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून अचानक त्याला फोन येतोय, म्हणून त्याने तो फोन रिसीव्ह केलाय. आता त्याला ऑफिसमध्ये लवकर बोलवलंय जीवाला, म्हणून आता तो ऑफिसमध्ये लवकर जातो आणि नंदिनीकडे पुन्हा त्याचं दुर्लक्ष होतं असं त्यांनी दाखवलंय. पण असो, आता नंदिनी येते आनंद निवासमध्ये आणि तिथे एक ताई आहेत, तिच्या सोबत काम करतात. आता त्या म्हणतात, काय झालं नंदिनी ताई, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कुठे गेलंय. नंदिनी म्हणते, हे काय आलं की हसू. त्या म्हणतात, नाही नाही, हे तुमचं ओरिजिनल हसू नाहीये, ते हरवलंय. बरं, हरकत नाहीये, आता तुमच्या चेहऱ्यावर खरं खरं हसू येईल ताई. आता त्या सांगतायत नंदिनीला की आपण ज्या मुलांना स्कॉलरशिपसाठी निवडलंय ना, ती सगळी मुलं तुम्हाला भेटायला येतात. नंदिनी म्हणते, काय सांगताय. त्यावर त्या ताई म्हणतात, हो, मुलं आत्ता येतीलच, आपण त्या सगळ्यांना नाश्ता देऊयात आणि इथून बालनाट्याला नेऊयात, त्यांना सगळ्यांना मजा येईल तुमच्यासोबत. मग नंदिनी म्हणते, मी भेटते त्या सगळ्यांना, पण फक्त नाटकाला नाही येता येणार मला, तुम्ही घेऊन जा ना सगळ्यांना. मग त्या ताई म्हणतात, नंदिनी तुझ्याशिवाय मजा नाही येणार. मग नंदिनी म्हणते, येईल हो ताई मजा. एक गोष्ट कळलीये हो मला, आपल्या वाचून कोणाचं काही अडत नाही. त्या म्हणतात, काय म्हणालात. त्यावर नंदिनी म्हणते, नाही काही नाही, तुम्ही जा घेऊन सगळ्यांना, मी पुन्हा केव्हा तरी येईल. आता तिथे तो दीपक आलाय प्रेक्षकांनो, आणि तो दीपक नंदिनीला बघतो आणि मनातल्या मनात प्लॅन करतो की नंदिनी, आता तुला तुझ्याच आनंद निवासमध्ये कायमचं संपवतो. माझ्या प्रेमाची गोष्ट इथे सुरू झाली होती ना, आता या नंदिनीच्या आयुष्याचा शेवट इथेच करतो मी. आता फक्त रात्र व्हायची वाट बघायची आहे मला. आता नंदिनी काय रात्रभर तिथे थांबणार आहे का. पण असो, आता काहीतरी यांना मोठा ट्विस्ट आणायचा आहे मालिकेमध्ये, म्हणून हा सीन. आता बघा, एपिसोड तर आज संपला इथे आणि पुढच्या भागामध्ये ही नंदिनी जीवाला फोन करते, पण तत्पूर्वी हा पार्थच त्याला ओरडतो, काय रे जीवा, कशा पद्धतीने वागतोय, इतकं हर्ट केलंस नंदिनीला की नंदिनीने विचारलं ना तुला की घटस्फोट हवाय का म्हणून तुम्हाला. आता हे सगळं जेव्हा पार्थ बोलतो जीवाशी, त्यामुळे जीवाला येतो राग की नंदिनीने पार्थ जवळ हे का शेअर केलं. म्हणून आता नेमकं नंदिनीचा फोन आल्यावर तो नंदिनीला खूप बोलतो अजून आणि म्हणतो, तुझा काय जीव चालला का माझ्याशी बोलाय वाचून. आता नंदिनीने बिचारीने सॉरी म्हणून फोन केला होता, पण जीवा तिला पुन्हा
पुन्हा बोलतो आणि तेही अत्यंत रूडली बोलतो. तो कशाला फोन करतेस का नंदिनी, सारखा सारखा जीव चालला का तुझा माझ्याशी बोलाय वाचून. आता नंदिनी पटकन फोन कट करते पण रडते. आणि इकडे दीपकने ऑलरेडी त्या नंदिनीला मारण्याचा प्लॅन केलेला असतो आणि तो तिला फाशी वगैरे देतो प्रेक्षकांनो. आणि जेव्हा तिला वाचवायला येतो ना तर तेव्हा ते फाशीचा दोर जरा जास्ती ताणला जाणार आहे असं काहीतरी मोठा ट्विस्ट त्यांनी आणलाय, पण बघायला मजा येणार आहे. तर आता जीवा आणि काव्याची दर्दे दिलची ही लव्ह स्टोरी कुठे थांबते आणि नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या यांची लव्ह स्टोरी कधी सुरू होते याची प्रेक्षक वाट बघतात. तर बघूयात, लग्नानंतर होईलच प्रेम. उद्याच्या भागात काय होईल हे बघणं एक्साइटिंग आहे. तर प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. अजून खूप प्रेक्षक आहेत जे चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे येणारे रिव्ह्यूज एन्जॉय करा. आता हिरोईन की जान खतरे में है आणि हिरो तिला आता कसा वाचवतोय ना ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. उद्या भेटूया. टेक केअर. धन्यवाद.